मॅम, मला असं बाहेर घेऊन आलात? आरुष, मी ऐकलंय एकदा तुझ्यामुळे सगळा स्टाफ रिझाईन द्यायला तयार झाला होता. मी ऐकलंय एकदा तुझ्यामुळे सगळा स्टाफ रिझाईन द्यायला चालला होता. बरोबर आहे ना? ओ हो, ते होय. ते आपलं असंच. आरुष, परी खूप चांगली मुलगी आहे. ते काय, ती तिच्या बाबांवर गेली रागाच्या बाबतीत. तेही तसेच होते. ती फक्त रागावर कंट्रोल करू शकत नाही. ती एक गोष्ट सोडली ना आणि तिचा हा राग कंट्रोल करणं जमलं ना तिला, तर तिच्यासारखी मुलगी तुला शोधूनही सापडणार नाही. पण मॅम, तुम्ही मला का सांगताय हे? मला तिची काळजी वाटते आरुष. त्या दिवशी पहिल्यांदा तिला मी अशी हतबल झालेली पाहिलंय. तिच्या तोडीस तोड मुलगा तिला मिळाला असंच वाटून गेलं मला. पण तिला समजावलं आणि तिनं तिचा निर्णय मागं घेतला. तिला असं समजून घेणारं कोणीतरी हवंय. तिची काळजी वाटते मला की ती माझ्या माघारी एकटी पडेल. माझ्या माघारी तिची कोण काळजी घेणार? ममा खूपच भावूक होऊन बोलत होती. पण मॅम, तुम्ही मला का सांगताय हे सगळं? आरुषने पुन्हा विचारलं. तुला हे सांगते कारण तुझं नाव ऐकलं आणि मला माझ्या मुलीसाठी तूच योग्य वाटला. मी तिला न सांगता हे सगळं तुझ्याशी बोलते. खरं तर तुझ्याबद्दल काहीतरी सांग ना. तुला काय वाटतं परीबद्दल? आपण ऐकत आहात इश्क रिस्क या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय इश्क रिस्क भाग 20. परीची ममा ऑफिसमध्ये येणार हो हो म्हणता ही बातमी सगळ्या फ्लोअरला आणि आरुषलाही समजली. त्यांचा बर्थडे आहे हे समजलं तसं पुढे होऊन कोणालाही काही न सांगता आरुष स्वतःहून केक आणायला गेला. मामा समोर परी नक्कीच काही म्हणणार नाही, उलट खुश होईल हे त्याला माहिती होतं. परीचे मामा आणि सोबत तिची केअरटेकर अशी पहिल्यांदाच ऑफिसमध्ये आलेली. परी तिला घेऊन स्टाफ समोर आली. हॅलो एव्हरीबडी, ही माझी लाडकी ममा आहे. काय आहे, आज माझ्या या लाडक्या ममाचा बर्थडे आहे आणि तिची इच्छा होती आज ऑफिसमध्ये येण्याची. सो म्हणून मी आज तिला घेऊन आली आहे. ममा, हा बघ, हा माझा सगळा स्टाफ आहे. ते काय काम करतात ते सांगून तसं तुला समजणार नाहीये, सो सोड. पण हा आहे संकेत, ही श्वेता, ही अश्विनी आणि हा ऑफिस बॉय राकेश आणि हा अखिल फायनान्समध्ये असतो. आणि आरुष कुठे मानसी? नो आयडिया. तिने माहीत नसल्याचं मान हलवत सांगितलं. मी इथे आहे मॅम, तुमच्या मम्मासाठी केक आणायला गेलो होतो. हॅलो मॅम, मीच तो आरुष प्रधान. आणि आता हा केक घेऊन आलोय, तेवढा तुम्ही कापणार आहात. चालेल ना परी मॅम? तो परी मॅमकडे पाहून तिची रिॲक्शन पाहणार तर ती त्याच्या अशा अचानक केक घेऊन येण्याने खुश तर झाली होती, पण स्टाफला याची परवानगी तिनं कधीच दिली नव्हती. यामुळे तिला ऑकवर्ड वाटत होतं. ती काही बोलणार त्या आत ममाच म्हणाली, अरे चालणार का नाही? धावेल मला, आवडेल मला, ये ना परी. म्हणत परीला जवळ बोलावत ममाने तिच्या जवळ उभं केलं. ती कशी तरी हसत ममाजवळ आली. आरुषने केक बाहेर काढला आणि कापायला दिला. ममाही खुश झालेली. सगळे विश करत टाळ्या वाजवत होते आणि ममाने केक कट केला. परीने कट केलेला केक ममाला भरवला आणि ममाने केक परीला, मानसीला आणि आरुषलाही भरवला. परीचं लक्ष ममाकडे तर कधी आरुषकडे होतं. ममा खूप खूप खुश दिसत होती आणि हे सगळं अचानक आरुषने केक आणल्यामुळे होतं असं तिला वाटत होतं. पण आरुषच्या या वागण्याने तिला तो आणखीनच चांगला वाटू लागलेला. यू कॅरी ऑन, मी आलेच म्हणत परी तिथून बाजूला तिच्या केबिनमध्ये आली. तिला उगाचच एकटं वाटू लागलेलं. तिच्या डोळ्यात पाणी जमा झालेलं तिनं ते पुसलं. हे काय होतंय?
ज्यात मला कधी पडायचं नव्हतं तिकडेच माझं मन का वाहवलं जातंय. प्रेम हे माझ्यासाठी नाहीये, तो शब्दच नाहीये माझ्या डिक्शनरीमध्ये. मला नाही जायचं त्या वाटेला जिथं फक्त आणि फक्त काटे असतात. परी, इथं काय करतेस एकटी? बाहेर पाहिलंस ते आरुष आणि मम्माचं किती जमतंय? मानसी आत येत म्हणाली तसे तिने पटकन डोळे पुसले आणि तिच्याकडे वळली. हो का म्हणत ती खोटेच हसली. ए परी, नक्की काय विचार झालाय तुझा? बाहेर सगळे एन्जॉय करत आहेत आणि तू अशी एकटी आत? मानसीने विचारलं. काही नाही ग, इतक्या दिवसांनी मम्माला खुश पाहून डोळ्यात जरा आनंदाश्रू दाटले बघ. मी ठीक आहे. तिने डोळ्यातील आसू पुसला आणि बोटावर घेऊन उडवला. किती खुश वाटत येत नाही आज त्या. उलट बरं झालं त्यांना आपण इथं घेऊन आलो. बरं चल, त्यांना सांग बस झाली एन्जॉयमेंट, आता कामाला लागा. मलाही एक काम आहे. मम्माला बोलावू इथे, तिला भूक वगैरे लागली असेल तर बघ. हो सांगते, आलेच मी म्हणत मानसी बाहेर आली. हॅलो ऑल, परी मॅमनी आता आपापली कामं करायला सांगितले. जा बरं जागेवर सगळे. आरुष पहिला तू चल, मानसी त्याला म्हणाली. 1 मिनिट मानसी, मला बोलायचंय आरुष सोबत. मम्मा एकदम म्हणाली. आत्ता मी काही बोललो नाहीये, मॅमना बोलायचंय माझ्याशी. हो चल, जरा बाहेर चल माझ्यासोबत. मम्मा आरुषला घेऊन निघणार तर युअर ऑर्डर माय लेडी म्हणत तो झुकला. नौटंकी, तू ना सुधारणार नाहीयेस. मानसी पुटपुटत निघून गेली. सगळे आपापलं काम करत होते आणि मम्मा आरुषला घेऊन बाहेर आली. मॅम, मला असं बाहेर घेऊन आलात? आरुष, मी ऐकलंय एकदा तुझ्यामुळे सगळा स्टाफ रिझाईन द्यायला तयार झाला होता, बरोबर आहे ना? ओ हो, ते होय, ते आपलं असंच. आरुष, एक सांगू, परी खूप चांगली मुलगी आहे. ते काय ती तिच्या बाबांवर गेली आहे रागाच्या बाबतीत. तेही तसेच होते. ती फक्त रागावर कंट्रोल करू शकत नाही. ती एक गोष्ट सोडली ना आणि तिला हा राग कंट्रोल करणं जमलं ना तर तिच्यासारखी मुलगी तुला शोधून सापडणार नाही. अहो पण तुम्ही हे मला का सांगताय? मला तिची काळजी वाटते आरुष. त्या दिवशी पहिल्यांदा तिला मी अशी हतबल झालेली पाहिली. तिच्या तोडीस तोड कोणीतरी मिळालं असंच वाटून गेलं मला. पण मी तिला समजावलं आणि तिने तो निर्णय मागे घेतला. तिला असं समजून घेणारं कोणीतरी हवं. तिची काळजी वाटते मला की ती माझ्या माघारी एकटी पडेल. माझ्या माघारी तिची कोण काळजी घेणार? मम्मा खूप भावुक होऊन बोलत होती. पण मॅम, तरीही तुम्ही मला का सांगताय? तुला हे सांगते कारण तुझं नाव ऐकलं आणि मला माझ्या मुलीसाठी तूच योग्य वाटला. मी तिला न सांगता हे सगळं तुझ्याशी बोलते खरं तर. तुझ्याबद्दल सांग ना काहीतरी. तुला काही वाटतं का परीबद्दल? हो, म्हणजे त्या खूप रागीट आहेत. तशा चांगल्या आहेत पण रागामुळे त्यांचंच नुकसान होतं ना. पण मी अजून तरी त्यांच्याबद्दल तसा काही विचार केला नव्हता. कारण मॅम आरुषचं लक्ष परीच्या मामाकडे गेलं पाहतो तर त्यांचा तोल जाऊ लागलेला. अचानक काय झालं काही कळलं नाही. पण पडणाऱ्या त्यांचा चाललेला तोल पाहताच आरुषने त्यांना आधार दिला. प्लीज परी मॅमना बोलवा. आरुष दूर उभ्या साक्षीला आवाज देत म्हणाला तशी साक्षीने परीच्या केबिनकडे धाव घेतली. परी मॅम काय झालं माहीत नाही पण मॅमना चक्कर आली आहे आणि त्या खाली कोसळल्या. साक्षी केबिनमध्ये येत सांगू लागली. काय? परीच्या हातातला फोन तसाच खाली पडला. ती धावतच ममाकडे आली. काय झालं आरुष? मम्मा ठीक आहे ना? आय डोंट नो. त्या बोलत होत्या माझ्याशी आणि अचानक काय झालं काय माहीत. मम्मा काय झालं तुला? तुला सांगितलेलं ऐकतच नाहीस यार तू. बघ मला काय झालं हे. ती मम्माच्या गालावर हलकेच मारत तिला उठवण्याचा प्रयत्न करत होती. मॅम, मे बी BP वाढलं असावं. आपण त्यांना आधी हॉस्पिटलमध्ये नेऊ, आरुष म्हणाला. हो
प्लीज आरुष, डू समथिंग. तिला वाचव. ती एकमेव माझ्या आयुष्यातली महत्त्वाची व्यक्ती आहे. तिच्याशिवाय दुसरं कोणी नाही आहे माझं. परी रडवेली होत म्हणाली. जिचं रूप कदाचित आरुष पहिल्यांदाच पाहत होता त्याने तसंच दोन्ही हातांवर तिच्या ममाला उचललं आणि ते खाली कारकडे निघाले. साक्षी, या कारच्या कीज आणि परीचा मोबाईल घे आणि परीला सांगितली काही काळजी करू नको, जा म्हणत मानसीने साक्षीजवळ कारच्या कीज दिल्या. साक्षी आणि परी ममासोबत पाठीमागे बसल्या होत्या आणि आरुष कार चालवत होता. परी ममाला उठवण्याचा प्रयत्न करत होती पण त्या बेशुद्ध होत्या. तीच परीची महागडी कार, तोच आरुष, तीच परी आणि परिस्थिती ही तीच. फक्त त्या व्यक्तीच्या जागी आज परीची ममा होती. खूप साऱ्या ट्रॅफिकमधून आरुष मार्ग काढत होता. ते परीने सांगितलेल्या हॉस्पिटलमध्ये पोहोचले. मम्माला डॉक्टर चेक करायला आत घेऊन गेले आणि हताश परी अचानक रडत तिथेच असलेल्या बाकड्यावर बसली तसा आरुष तिच्या जवळ येऊन बसला. परी, मॅम शांत व्हा, काही झालं नाहीये त्यांना, जस्ट बीपी लो किंवा जास्त झाला असेल. आपण पोहोचलोय ना वेळेत हॉस्पिटलमध्ये, डोंट वरी, त्यांना काही होणार नाहीये. तो समजावत होता आणि परी चक्क त्याला बिलगलीच. थँक्यू सो मच आरुष, आज तू नसतास तर माझी मम्मा, तुला माहीत नाही आहे ती माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे. मी तिच्याशिवाय काहीच नाही आहे. मी तुझी खूप खूप आभारी आहे आरुष. मी नाही सांगू शकत मला आत्ता काय फील होत आहे. ती बाजूला होत म्हणाली. हो मॅम, डोंट वरी, सगळं ठीक असेल आतमध्ये, बिलीव्ह मी. तो समजावून सांगत होता. तू म्हणतोस तसंच होऊ दे, ती बरी असू देत म्हणत ती अस्वस्थतेमध्ये हातांची चळवळ करू लागली. तिच्या चेहऱ्यावर उगाच भीती दाटलेली तिला असं पाहून आज आरुषलाही जरा वाईटच वाटलं. मॅम तसंच होईल, हा माझा शब्द आहे, त्या ठीक असणार, पण हीच वेळ त्या दिवशी रोडवरच्या त्या माणसावर होती आणि म्हणून मी तसा वागलो. सॉरी, पण एखाद्याला वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहोचवणं खूप महत्त्वाचं असतं. ही वेळ ते सगळं बोलायची नाही आहे. पण त्या दिवशी खरंच मी तसं वागलो हेच कारण होतं. कारण आज जशी तुमची मामा तुमच्यासाठी महत्त्वाची होती तसाच तो व्यक्तीही कोणाचा तरी बाप असेल, भाऊ असेल आणि आणखी कोणी असेल. तुमच्यासारखीच तीही त्याच्यासाठी महत्त्वाची व्यक्ती असेल. मी फक्त तो विचार केला. हे ऐकून परी चांगलीच खजील झाली. तिच्या चेहऱ्यावर आता पश्चाताप होता. आय एम सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी आरुष. मी हे तेव्हा नाही समजू शकले. हा विचारही माझ्या मनात नव्हता आला. हो, माझं चुकलंच खरं तर, पण मी रागात होते आणि रागाच्या भरात मी काय वागते माझं मलाच कळत नाही. कळतं तेव्हा वेळच निघून गेलेली असते. हा रागच तर मला कंट्रोल करता येत नाही आहे म्हणत उपहासाने तिने तिची हाताची मूठ वळली. आरुषने त्या दिवशी परीची कार नेणं कसं योग्य होतं हे आरुषने परीला दाखवून दिलंय, पण त्यासाठी तर हा त्याचा डाव नव्हता ना. परी खरं तर आता आरुषचा विचार करते, त्याच्या प्रेमात पडत चालली आहे. पण आरुषचं खरं रूप समोर आलं तर ती काय करेल बघूया. काय होतंय पुढील भागामध्ये ऐकत राहा. इश्क रिस्क कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू so much.